राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. राज्यामध्ये जी काही परिस्थिती सध्या सुरू आहे त्याच्यावरती आपण थोडक्यामध्ये चर्चा करूयात की उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना फोडून बंड करून ज्या एकनाथ शिंदेंनी सुरत वाटे गुवाहाटी गाठली आणि गुवाहाटीवरून गोवा, गोव्यावरनं महाराष्ट्र आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडून स्वतःचं राज्य स्थापन केलं, सरकार आणलं. त्या एकनाथ शिंदेंना आज सरकार स्थापन करण्यासाठी पुन्हा एकदा गुवाहाटीला न जाता त्यांच्या स्वतःच्या मूळ गावी जावं लागलं. ह्याचं कारण काय, 1-2 मिनटामध्ये पुढच्या समजून घेऊया. मित्रांनो, राज्यामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं ह्या निवडणुकीमध्ये आणि कोणालाही अपेक्षित नव्हता असा रिझल्ट हा राज्याला बघायला मिळाला. कारण दरवेळेला काय व्हायचं, दर 5 वर्षाला की दोन्ही गटांना म्हणजे सरकारमधल्या पक्षाला देखील आणि विपक्ष असतील, विरोधातले असतील, त्यांना देखील समान किंवा थोडी मागे पुढं सीट्स मिळायचे. त्याच्यामुळं काय व्हायचं की आमदार चोराचोरीचे प्रकार जास्त व्हायचे. परंतु आत्ता काय झालं आहे की महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे. एकट्या BJPला 132 आमदार भेटलेले, तर अजित पवार 41वर आहेत, एकनाथ शिंदे हे 57-58वरती पोचलेले आहेत. त्याच्यामुळं कोणाला गरज नाही आहे असं थोडक्यात तरी चित्र दिसते. आणि ज्या एकनाथ शिंदेंनी BJPच्या भरोशावरती, BJPच्या शक्तीवरती, जसं त्यांचं बोलतात देखील की BJPची खरी शक्ती आम्हाला लाभली आणि त्या शक्तीच्या जोरावरती आम्ही उद्धव ठाकरे यांचा बंड केला, म्हणजे पक्ष फोडला आणि आम्ही गुवाहाटीला गेलो आणि आमचं शिंदे सरकार बनवलं. त्या एकनाथ शिंदेंना आज BJPला एकनाथ शिंदेंची गरज नाही आहे असं थोडक्यात स्पष्ट होते. कारण सांगतो तुम्हाला, BJPकडे 132 आमदार आहेत, अजित पवारचे 41 आमदार आहेत, ते जवळपास होतात 163च्या आसपास होतात. आणि सरकार स्थापन करण्यासाठी किती पाहिजेत, 145. हा मॅजिक फिगर आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं बार्गेनिंग करण्यासाठी एकनाथ शिंदेंची पॉवर किंवा ताकद कमी पडली. बार्गेनिंग करू शकत नाहीत आता एकनाथ शिंदे. त्यामुळं त्यांनी काय सांगितलं, राजीनामा दिला मुख्यमंत्रीपदाचा. त्याच्यानंतर आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांनी आता त्या दिवशी सांगितलं की भारतीय जनता पार्टीला सरकार स्थापन करण्यासाठी आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नसेल. ते त्यांचे नेते जो काही निर्णय घेतील ते आम्हाला शिंदे सरकारला, म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेला तो मान्य असेल. परंतु या ठिकाणी समाज माध्यमांमध्ये म्हणा किंवा जनतेमध्ये एक प्रकारची चर्चा सुरू झाली की शिवसेना हा एक पक्ष आहे, वेगळा पक्ष आहे, जो भारतीय जनता पार्टीचा मित्रपक्ष म्हणून आहे. ते एकत्र अजित पवारांचा राष्ट्रवादी, शिंदेंचं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी हे तिघजणांचा मित्रपक्ष आहेत. मग मित्रपक्ष असताना तुम्ही तुमच्या पक्षाची जबाबदारी थर्ड पर्सनवरती म्हणजे BJPच्या नेत्यांवरती टाकून मोकळे झालात की तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या आणि आमचं तुम्हाला काही म्हणजे प्रॉब्लेम नसणार आहे. खरं तर तुमचा प्रॉब्लेम असला तरी त्यांना काही फरक नाही पडत आहे. ही प्रॅक्टिकलिटी रियालिटी आहे, बरोबर. कारण त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांचे स्वतःच 132 आहेत आणि अजित पवारांचे 41 आमदार आहेत. भले अजित पवारांनी पण त्यांना साथ नाही दिली तर अपक्ष आहेत ना, अपक्ष निवडून आलेले, तरी ते मिळून सरकार स्थापन करू शकतात. त्यामुळं एकनाथ शिंदेंचं मला वाटतं की बार्गेनिंग करायची ताकद संपलेली आहे. त्याच्यामुळं आता एकनाथ शिंदे यांना बोलत जाते असं की केंद्रामध्ये 1 मंत्रिपद दिलं जाईल, राज्यामध्ये 10 मंत्रिपद भेटतील, 10 ते 12 मंत्रिपद मिळतील ह्यांच्या फडणवीस सरकारमध्ये. आणि देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाचं जवळपास निश्चित झालेलं आहे. 4 ते 5 डिसेंबरला ह्यांचा मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे आझाद मैदानावरती, शक्यता अशी बोललं जाते. हेच फायनल असू शकतं, ठीक आहे. त्याच्यामुळं आता एकनाथ शिंदेंकडे बार्गेनिंगची पॉवर संपल्यामुळे एकनाथ शिंदेंनी नवीन डाव खेळला. ती आता रुसून त्यांच्या मूळ गावी निघून गेलेले आहेत आणि सगळ्यांना सांगितलं आहे की मी तिथल्या देवांचं हे सगळं करायचं चाललं आहे. म्हणजे गावदेव आहेत ना, त्यांच्या दर्शनासाठी, पूजापाठसाठी निघून गेलेले आणि ते निघून गेलेले आहेत मूळ गावी. आज शुक्रवार आहे. आज शुक्रवारी BJPच्या एकनाथ शिंदे गटाच्या, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सगळ्या आमदारांची, नेत्यांची मुंबईमध्ये आज खूप मोठी बैठक आयोजित केली होती. परंतु अचानक एकनाथ शिंदे रुसून रागावून निघून गेल्यामुळे आपल्या मूळ गावी ही बैठक देखील रद्द करावी लागलेली. एकनाथ शिंदेंचं मागणं काय आहे किंवा आता काय मागणी, तर आम्हाला गृहमंत्रीपद द्यावं प्लस एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं. ते तर देतील त्यांना उपमुख्यमंत्रीपद, हे देतील. कारण देवेंद्र फडणवीस यांनी 2014च्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिलं नव्हतं. त्यांनी एकट्याने सरकार चालवलं जे मुख्यमंत्री होते म्हणून.
पण ते आता ती चूक परत ते करणार नाहीत, कारण त्यांनाही कळलं की आपल्याकडनं खूप मोठी चूक झाली होती त्यावेळेला, ज्याचं कारण 2019ला शिवसेना फुटली. म्हणजे शिवसेना आणि भाजपची युती तुटून ते अनैसर्गिक युतीमध्ये गेले, काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये एक उद्धव ठाकरे. तसं ते भाजप पुन्हा चूक करणार नाही. त्यामुळं एकनाथ शिंदेंचं अशी मागणी आहे की आम्हाला गृहमंत्रीपद मिळावं आणि उपमुख्यमंत्रीपद मिळावं. आणि एवढ्या गोष्टीसाठी एकनाथ शिंदे रुसून आपल्या मूळ गावी निघून गेलेले आहेत. एकनाथ शिंदेंची ही बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे का? तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कशामुळे कमी झाली? आणि राज्यामध्ये जर सरकार स्थापन करायचं असेल तर खरंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भाजपला काही त्याचा फायदा आहे का, गरज आहे का? किंवा भाजप स्वबळावरती अजित पवारांना घेऊन सरकार स्थापन करू शकतं? प्रतिक्रिया तुमच्यासाठी आहे. तुम्ही नक्की प्रतिक्रिया द्या याच्यावरती. कमेंट बॉक्स आपला तुमच्यासाठी ऑलवेज ओपन आहे. चॅनलवरती नवीन असाल, जुने असाल तर नक्की सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, कारण राजकारणातल्या घडामोडी ह्या तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. बाकी जय शिवराय, जय मल्हार.